Okay, students, we have find the derivatives of simple functions sin x, cos x, tan x, a raised to x, e raised to x, root x, but the functions of the type sin of 4x plus 5 or cos of log x or log of such so many problems whose derivatives we are unable to find using given definition, or it is first principle, it is take a very lot of time. दिलेल्या रिझल्टच्या सहाय्याने आपण यांचे डेरिव्हेटिव्ह घेऊ शकत नाही. मग अशा फंक्शनसाठी काय करायचं, तर याच्यासाठी आपण रूल बघतो आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन. व्हॉट इज मीन बाय कॉम्पोजिट फंक्शन? ओके, झालं आहे तुमचं 11th स्टँडर्डला, बट लिसन. दिस इज अ सेट ए. Okay, this is a set, say set B, it is a set C. Okay, then the function from A to B is denoted by say F or G. Then function from B to C is denoted by F. Then the function from A to B, then the function from A to B is denoted by F not G. F not G. How it is defined? हे जे फंक्शन आहे A to C चं फर्स्ट सेट टू लास्ट सेट इज कॉल्ड ॲज अ कॉम्पोजिट फंक्शन. See, if here element x, then its image under function G आपण कशाने दाखवतो? G of x. G of x is an image of x. ओके, मग आता याची इमेज फक्त काय करायचं, F of G of x. हां, याचं डेफिनेशन आहे. याला म्हणतो आपण कॉम्पोजिट फंक्शन. हे रिलेशन कुणापासून झालं? A to C. देन दिस रिलेशन इज कॉल्ड ॲज, म्हणजेच काय, इफ G इज अ फंक्शन फ्रॉम A to B and F is a function from B to C, then the function from A to C is called as a composite function and denoted by F not G. ओके, हा डेफिनेशन कळाला. ओके, मग आता याच्यावरती हा याला म्हणतात कॉम्पोजिट फंक्शन. मग याच्यावरती आपल्याकडे रूल आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ. मग आपल्याला बघायचं आहे की याचा उपयोग करून कसा घ्यायचा. त्याच्यासाठी रूल्स आहेत डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन. ओके, तो रूल त्याचा पहिला थेरम आहे थेरम ऑन डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन. इफ y इक्वल टू एफ ऑफ यू, वर्ड काय आहे बघा, इज अ डिफरन्शिएबल फंक्शन of u and u equal to g of x is a differentiable function of x. Differentiable function of x. So then the composite function, then the composite function f of g of x is, then the composite function f of g of x is differentiable function of x, is differentiable function of x. Then how to find? dy upon dx, dy upon dx equal to dy upon du into du upon dx.
म्हणजेच डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेता येत नाही. फर्स्ट टू लास्टचा आपल्याला काय करायचं होतं, हे फंक्शन आहे याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू दिस घ्यायचा असेल तर डी वाया याच्याशी. हा काय आहे, वाय आहे. समजा वाय कुणावर डिपेंड आहे, वाय इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू आणि यू इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. म्हणजे वाय हा यूवर डिपेंड आहे, यू हा एक्सवर डिपेंड आहे. तर मग dy बाय डी एक्स कसा घ्यायचा, dy बाय डी यू इंटू डी यू बाय डी एक्स हा रोल आहे. ओके, मग याचा प्रूफ बघूया. याला आपण लेबनिज नोटेशन वापरणार आहोत. शॉर्टकटचं नोटेशन लेबनिज नोटेशन. मग काय आहे, आता सगळं वाय कुणावर डिपेंड आहे, यूवर डिपेंड आहे. यू कुणावर डिपेंड आहे, एक्सवर डिपेंड आहे. मग समजा एक्समध्ये मी चेंज केला, इन्क्रिमेंटरी चेंज डेल्टा एक्स, लेट किंवा इफ एक्स चेंजेस टू डेल्टा एक्स देन डेल्टा यू अँड डेल्टा वाय. काय झालं, एक्समध्ये चेंज केला की एक्सवर कोण डिपेंड आहे, यू. यूमध्ये पण चेंज होईल, तो मानू आपण डेल्टा यू. वाय यूवर कोण डिपेंड आहे, वाय. वायमध्ये पण चेंज होईल, त्याला म्हणू आपण डेल्टा वाय. इफ एक्स चेंजेस टू डेल्टा एक्स देन डेल्टा यू अँड डेल्टा वाय बी increments in y and u. y and डेल्टा यू कशातला चेंज आहे, यू मधला चेंज आहे आणि डेल्टा वाय मधला, वाय हा वाय मधला चेंज आहे. म्हणजेच एक्समध्ये चेंज केलात की ऑटोमॅटिकली त्याच्यावर डिपेंड जो आहे तो बदलतो, त्याच्यावर तिसरा बदलतो. ओके, सो दीज आर द इन्क्रिमेंटरी चेंज. ओके, सिन्स ॲज इफ डेल्टा एक्स चेंज आहे नॉट इक्वल टू 0 then delta u also not equal to 0 and delta y is also not equal to 0 जर असेल तर. ओके, then we have एक रिलेशन आहे. आपल्याला कुणाचं रिलेशन घ्यायचं आहे, डेरिव्हेटिव्ह म्हणजे इन्क्रिमेंटरी dy बाय डी एक्स. मग dy बाय डी एक्सचा इन्क्रिमेंट काय असतो, डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इक्वल टू. पण डेल्टा वाय आणि एक्स डायरेक्ट रिलेटेड आहे का, नाही. म्हणून काय करायचं, डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू इंटू डेल्टा यू बाय डेल्टा एक्स. महत्त्वाची स्टेप आहे. काय केला, मल्टिप्लाय अँड डिव्हाइड बाय डेल्टा एक्स. ओके, देन टेकिंग लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0, लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इक्वल टू limit delta x tends to 0 delta y upon delta u into delta u by delta x, taking limit delta x tends to 0. Okay, then equal to right side taking separate limit delta x tends to 0 delta y upon delta u into limit delta x tends to 0 delta u by delta x, taking separate limits. Okay, याला number, but as delta x tends to 0 automatically delta u also tends to 0. जर हा इन्क्रिमेंट कमी कमी करत गेला तर त्याच्यावर डिपेंड कोण आहे, यू आहे, तो पण कमी कमी होईल. आणि त्याच्यावर डिपेंड कोण आहे, वाय आहे, तो पण कमी होईल. ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा यू ऑल्सो टेन्स टू 0. आणि म्हणून पहिल्या पार्टमध्ये मी डेल्टा एक्स ऐवजी काय टाकणार, फक्त डेल्टा यू टेन्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इंटू लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा यू बाय डेल्टा एक्स. ओके, याला नंबर देणार मी 1. आता व्हॉट इज टू बी गिवन, काय दिलं होतं, सिन्स व्हॉट इज टू बी गिवन, वाय इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू अँड यू इज अ डिफरन्शिएबल फंक्शन of x. What is its meaning?
मीन्स व्हॉट, वाय इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू म्हणजेच काय, लिमिट डेल्टा यू टेन्स टू 0 डेल्टा यू वाय अपॉन डेल्टा यू एक्झिस्ट and finite, and it is called as a dy by du. It is called as a dy by du. And limit, yes, u is a differentiable function of x, means delta limit delta x tends to 0 delta u upon delta x equal to du by dx. Du by dx. Putting this value, we call it as a 2. Put 2 in 1 and therefore 1 becomes, therefore limit delta x tends to 0 delta y by delta x becomes, बघा, limit delta u tends to 0 delta y by delta u equal to dy upon du into limit delta x tends to 0 delta u by delta x equal to du upon dx. This shows that RHS चा दोन्हींचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे and therefore RHS राईट हँड साईड एक्झिस्ट. याचा अर्थ काय आहे, राईट हँडचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे आणि राईट बरोबर लेफ्ट आहे, therefore लेफ्ट हँड साईड also exist. Right hand side also exist and say, आणि त्याची किंमत काय घेतो आपण, and limit delta x tends to 0 delta y by delta x equal to dy by dx. याला नंबर देऊ पुढचा 3 and therefore equation 3 becomes, therefore equation 3 becomes dy upon dx. याच्याबद्दल काय घेतलं आपण, dy upon dx equal to dy upon du into du upon dx आणि hence the rule. आणि असा हा रोलचा प्रूफ आहे. व्हेरी सिंपल आहे. एकदा रायटिंग प्रॅक्टिस करा आणि मग लक्षात ठेवा किंवा याची पुन्हा अडचण येणार नाही. ओके, एकदम इझी आहे. तर असा हा डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शनचा थेरम एक्झामला जर आला तर हा तुम्हाला 3 मार्काला देईल आणि याला जोडून जर प्रॉब्लेम आला तर हा 4 मार्काला येऊ शकतो. असा हा पहिला थेरम आहे तुमचा डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन. ओके, कॅन यू अंडरस्टँड. नाव सी टुवर्ड्स फंक्शन आपल्याला एक असं दिलं आहे की वाय इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स असं असेल तर मग आपला रूल काय सांगतो, हा रूल काय सांगतो, पहिल्यांदा हा जो आहे ह्या जी ऑफ एक्सला आपण यू मानू, मग हा डी वाय बाय डी एक्स काय येईल, याचा डेरिव्हेटिव्ह, देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इक्वल टू पहिल्यांदा याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा एफ डॅश ऑफ पुढचा कॉन्स्टंट इंटू जी डॅश ऑफ एक्स. का तर यू बरोबर कोण आहे, जी ऑफ एक्स आहे, मग वाय बरोबर कोण येईल, एफ ऑफ यू येईल. म्हणजे वाय इज अ फंक्शन ऑफ यू अँड देअरफॉर डी वाय बाय डी यूची किंमत काय येईल, एफ डॅश यू, आणि डी यू बाय डी एक्सची किंमत काय येईल, जी डॅश एक्स येईल. दोघांचा गुणाकार केला तर काय होईल, अँड देअरफॉर आपल्या ह्या रूलमध्ये जर किमती टाकल्या तर डी वाय बाय डी एक्स इक्वल टू एफ डॅश यू इंटू जी डॅश एक्स. व्हॉट इज यू, यू मीन्स जी ऑफ एक्स, म्हणून हा रोल. ओके, याचं आणखी एक्सटेन्शन करता येतं, बघा कसं. तर वाय इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u1, u1 इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u2 and so on. You say un and un is a differentiable function of x, then say this rule can be written as derivative of first with respect to last. पण मूळ कसा झाला आहे, वाय डायरेक्ट एक्सचं फंक्शन आहे का, नाही. मग वाय कुणाचं फंक्शन आहे, u1चं फंक्शन आहे. u1 कुणाचं फंक्शन आहे, u2चं फंक्शन आहे. u2 कुणाचं फंक्शन आहे, u3चं फंक्शन आहे. असं करत करत शेवटी येईल इंटू dun अपॉन dx. आणि असा हा एक्सटेन्शन याचं करता येतं. म्हणजेच याच्यातनं आपण जर हा पार्ट घेतला, पहिला दुसऱ्याचं फंक्शन आहे,
दुसरा तिसऱ्याचं फंक्शन आहे, तिसरा चौथ्याचं फंक्शन आहे. तर हे याने जर जॉईंट केले तर एक चेन तयार होते आणि म्हणून याला आणखी एक नाव आहे चेन रूल. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शनला आणखी एक नाव आहे आपल्याकडे चेन रूल. चेन रूल. ओके. वन मोर अँड इम्पॉर्टंट कन्सेप्ट. मग हा यू काय आहे? तर यू म्हणजेच कोण माहिती आहे? तर आपला जो स्टँडर्ड फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये एक्स ऐवजी जी दुसरी काही टर्म येईल, इफ इन्स्टेड ऑफ एक्स अदर टर्म, इफ इन्स्टेड ऑफ एक्स अदर टर्म कॉल इट ॲज यू. जी काही एक्स ऐवजी दुसरी टर्म येईल तिला यू माना अँड यूज चेन रूल. आणि मग तुम्ही काय करू शकता? चेन रूलचा वापर करू शकता. एक्स ऐवजी म्हणजे साइन टू एक्स आला, लॉग ऑफ रूट आला, तर रूटमधली जी टर्म आहे स्टँडर्ड फंक्शनच्या पुढे जे रिझल्ट्स आहे ते स्टँडर्ड आहे, पण एक्स ऐवजी दुसरं कुणी आला तर त्याला यू माना आणि आपला चेन रूलचा वापर करा, डेरिव्हेटिव्ह घ्या. नंतर आणखी एक महत्त्वाची सूचना कंडिशन आहे की चेन रूल वापरताना तो बाहेरून आतमध्ये वापरावा. आपण घरात येताना डायरेक्ट येतो का? नाही. पहिल्यांदा रस्त्यावरून आपल्या गेटमधून पोर्चमध्ये, पोर्चमधून मग हॉलमध्ये, असं जे मूव्ह होतं स्टेप बाय स्टेप, तसंच चेन रूलचं पण आहे. चेन रूल कसा वापरायचा? फक्त याच्यात चिन्ह कोणतं आहे? मल्टिप्लिकेशनचं आहे. ओके. इफ इन्स्टेड ऑफ एक्स कॉल इट ॲज अ यू अँड मल्टिप्लाय बाय इट्स डेरिव्हेटिव्ह. त्याचा डेरिव्हेटिव्ह आफ्टर युजिंग स्टँडर्ड रिझल्ट. यूज चेन रूल म्हणजेच काय? हा डीवाय बाय डी यू म्हणजे हा स्टँडर्ड रिझल्ट आहे, परंतु एक्स ऐवजी काय आला? यू आला, U1 आला, म्हणून त्याच्या डेरिव्हेटिव्हने गुणायचं. ओके. यूज चेन रूल. हा जो रूल आहे हा कसा वापरायचा? फ्रॉम आउटसाइड टू इनसाइड, आउटसाइड टू इनसाइड, बाहेरून आतमध्ये हा चेन रूल वापरायचा आहे. हे आपल्याला कळायला पाहिजे की हू इज आउटसाइड द फंक्शन, सगळ्यात बाहेर कोण आहे. हे कळालं की हा रूल वापरणं एकदम सोपं आहे. ओके. याच्यामुळे काय झालं माहिती आहे? एक्स ऐवजी दुसरा कुणी आला तर त्याला यू झाला. मग आपले रूल जे आहे स्टँडर्ड रूल ते सुद्धा चेंज झाले. बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ आपलं फंक्शन काय होतं? एक्स रेस टू एन आहे. एक्स ऐवजी दुसरा कुणी आलं तर त्याला काय मानणार? यू मानणार. मग मानला यू. समजा जे कोणी येईल, समजा टू एक पॉलिनॉमियल येईल, लॉगॅरिथमिक फंक्शन येईल, ई रेस टू येईल, काही येईल, जे येईल ते त्याचा पॉवर एन आहे, फक्त पॉवर एन आहे. मग रूल काय सांगतो? हा झाला कोणता डेरिव्हेटिव्ह झाला? हा माहिती आहे ना? डी वाय बाय डी यू टू डी यू बाय डी एक्स. एक्स ऐवजी दुसरा कुणी आला तर हा स्टँडर्ड रिझल्ट वापरायचा आणि त्याच्या डेरिव्हेटिव्हने गुणायचा. स्टँडर्ड रिझल्ट वापरताना यूचा डेरिव्हेटिव्ह घेतला आहे का? नाही. स्टँडर्ड फॉर्म्युला एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला वापरला आणि हा रूल तयार झाला. वन मोर प्रॉब्लेम. रिझल्ट रूट यू, रूट एक्सचा रिझल्ट. रूट एक्सचा रिझल्ट काय आहे? 1/2 रूट एक्स. बट इज हिअर एक्स. एक्स आहे का? नाही. एक्स ऐवजी दुसरा कोणीतरी आला आहे. कोण आहे तो? यू आहे. तो लिहायचा आणि त्याच्याच डेरिव्हेटिव्हने मल्टिपल करायचं. इफ इन्स्टेड ऑफ एक्स अदर टर्म देन कॉल इट ॲज अ यू अँड यूज चेन रूल. हा झाला डी वाय बाय डी यू इंटू डी यू बाय डी एक्स. सिमिलरली डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x, 1/xचा डेरिव्हेटिव्ह आहे 1/x². एक्स ऐवजी कोण आहे? यू आहे, म्हणून तो घ्यायचा मल्टिप्लाय बाय इट्स डेरिव्हेटिव्ह. आणखी डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू यू म्हणजे ए रेस टू एक्स. एक्स ऐवजी दुसरा कोणी आला? -x आला, 2x आला, 3x आला, काही येऊ. तर काय करायचं? ए रेस टू एक्सचा फॉर्म्युला काय आहे? ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. पहिल्यांदा वापरून घ्यायचा स्टँडर्ड फॉर्म्युला. इंटू एक्स ऐवजी कोण आला? यू आला, मल्टिप्लाय बाय इट्स डेरिव्हेटिव्ह. सिमिलरली असेच प्रॉब्लेम कुणासाठी वापरता येईल? डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. एक्स ऐवजी काय आला? यू आला, मग लॉग यूचा डेरिव्हेटिव्ह. लॉगचा काय घेतो आपण? 1/x. एक्स ऐवजी यू आला, मल्टिप्लाय बाय इट्स डेरिव्हेटिव्ह. असं हे रूल स्टँडर्ड तेच आहे, फक्त काय चेंज झाला?
इन्स्टेड ऑफ एक्स अदर टर्म आली तर मल्टिप्लाय बाय इट. असंच बघा ट्रिग्नोमेट्रीचं पण बघता येईल. साईन यू, एक्स ऐवजी दुसरा कोणी आला त्याला यू नाव दिलं. मग साईनचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? कॉस यू इंटू डी यू बाय डी एक्स. अँड सिमिलरली फॉर अदर्स. अँड सिमिलरली फॉर अदर्स. आणि मग बाकीच्यांसाठी सुद्धा हा रूल वापरता येईल. ओके, तर असं हे सिम्पल कन्सेप्ट आहे. एक्स ऐवजी दुसरा कोणी आला की स्टँडर्ड फॉर्म्युला वापरायचा आणि त्याच्या डेरिव्हेटिव्हने गुणायचा. काही येऊ, सिम्पल फंक्शन आहे. बघूया याच्यावरचे एक्झाम्पल्स. ओके, मग डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शनवरचे एक्झाम्पल्स. त्याच्यासाठी काही कंडिशन्स तुम्हाला माहिती पाहिजे. लॉगचे रूल माहिती आहे का? बघा, एक्स ई रेस टू लॉग एक्स टू द बेस ई. आठवतो काय आहे तो? हा लॉगचा रूल आहे. ई रेस टू लॉग एक्स टू द बेस ई. हे जर दोन्ही सेम असतील तर ते कॅन्सल होतात, राहतो फक्त एक्स. हा एक बेसिक रूल आहे. हा पण तुम्हाला युटिलाइज होईल. आणखी लॉगचे रूल आहे बघा. लॉग ऑफ ए इंटू बी इक्वल टू लॉग ए प्लस लॉग बी. लॉग ऑफ ए अपॉन बी इक्वल टू log a minus log b. and log of a raised to b equal to b log हे बेसिक रूल्स आहेत लॉगचे. ओके, यांचा उपयोग तुम्हाला इथं होणार आहे. ओके, तर हा एवढं बेसिक कन्सेप्ट लागतील फक्त, बाकी फारसं डिटेल नाही लागणार. ओके, याचा उपयोग करून मग आता आपण बघूया एक्झाम्पल्स. ओके, मग एक्झाम्पल्स रूल्स तुमच्याकडे झाले. ओके, मग एक्झाम्पल्स. डिफरन्शिएट फॉलोइंग विथ रिस्पेक्टिव्ह टू एक्स. डिफरन्शिएट फॉलोइंग विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. सिंपल प्रॉब्लेम घेऊया. लॉग ऑफ ओके 2x -7 हा तुमचा सिंपल प्रॉब्लेम आहे. ओके, आता आपल्याकडे रूल आहे बघा कसा सोडवायचा. तर दिलेल्या प्रॉब्लेमला आपण लेट कॉल इट ॲज अ y इक्वल टू लॉग ऑफ 2x -7. डिफरन्शिएट डायरेक्ट वापरायचा आहे चेन रूल. रूल काय सांगतो? खरं तर एक्स ऐवजी दुसरा कोणी आला तर त्याला यू माना. मग हा काय तयार होईल? y इक्वल टू लॉग यू आणि u इक्वल टू 2x -7. पण आपण डायरेक्ट वापरतो हा रूल. dy बाय du हा u इन माइंड पुट करायचा. एक्स ऐवजी दुसरा कोणी आहे ना, लेटेस्ट से यू. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू एक्स dy अपॉन dx. dy अपॉन dx इक्वल टू ओके लॉग आला. मग लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय आहे माहिती आहे ना आपल्याला? लॉग एक्स इक्वल टू 1 अपॉन एक्स. 1 अपॉन एक्स. पण एक्स आहे का? नाही. एक्स ऐवजी कोण आला आहे? 2x -7 हा झाला dy बाय du. बघा dy बाय du 1 अपॉन यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. यू म्हणजे कोण आला आहे? 2x -7. बघा पुन्हा याचा जो एक्स ऐवजी दुसरा कोणी आला आहे त्याला यू मानायचं इन माइंड. ओके, मग dy बाय du काय? 1 अपॉन यू. यू म्हणजेच कोण? दिलेलं फंक्शन. एक्स आहे का? नाही. त्याच्या डेरिव्हेटिव्हने गुणायचं. सिंपल कन्सेप्ट आहे. दॅट इज इक्वल टू 1 अपॉन 2x -7 इंटू 2 कॉन्स्टंट. एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 -7 फिक्स नंबर आहे 0 आणि हे झालं तुमचं ॲन्सर. 2 - 0 2 अपॉन 2x -7. सिंपल कन्सेप्ट आहे. किती सोपं आहे बघा. थोडंसं 1-2 प्रॉब्लेमला फक्त लक्ष द्या, बाकीचे सगळे प्रॉब्लेम्स येऊन जातील. पुढचा प्रॉब्लेम घेऊया. y इक्वल टू रूट ऑफ 4x + 3. रूट ऑफ 4x + 3. बघूया याचा डेरिव्हेटिव्ह. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ y काय येईल? dy अपॉन dx. ओके,
इक्वल टू कोण आहे, रूट आहे. मग रूटचा डेरिव्हेटिव्ह म्हटल्यावर लगेच आपल्याला रूटचा डेरिव्हेटिव्ह आठवतो. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह, आणि रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे 1/2 रूट एक्स, स्टँडर्ड फॉर्म्युला. ओके. पण एक्स आहे का हो आपल्याकडे, एक्स आहे का, नाही. मग कोण आहे, 4x + 3 आहे. म्हणून आपण काय करणार, मल्टिप्लाय बाय इट्स डेरिव्हेटिव्ह. हा झाला dy/du इंटू du/dx, डायरेक्ट ॲप्लिकेशन. काय केला, 4x + 3च्या डेरिव्हेटिव्हने गुणला. अँड दॅट इज इक्वल टू, बघा, 1/2 इंटू रूट ऑफ 4x + 3 इंटू 4 कॉन्स्टंट, एक्सचा 1 येतो प्लस 3चा 0 येतो. मग 4 × 1 4 अपॉन 2 इंटू रूट ऑफ 4x + 3, 2 1s 2 2s, and so your answer is 2/√of 4x + 3, and this is a chain rule. One more problem. आणखी एक प्रॉब्लेम बघूया की थर्ड प्रॉब्लेम, y = 4x² + 7x - 3 raised to 7/2. Okay, differentiate with respect to x. Differentiate the given function with respect to x. मग who is outside, बाहेर कोण आहे, इथं रूट होता, त्याच्या अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये लॉग होता, इथं बाहेर कोण आहे, पॉवर आहे. पॉवर आहे म्हटल्यावर कोणता रूल वापरणार, स्टँडर्ड x⁻n रूल वापरणार. मग डिफरन्शिएट वायचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, dy/dx येणार. ओके. आपला x⁻n रूल काय सांगतो, पॉवर फर्स्ट रिड्यूस बाय 1 घेतला मी, पॉवर फर्स्ट रिड्यूस बाय 1. हूच, कुणाचा, पण कुणाचा, एक्सचा आहे का, नाही. तर एक्स ऐवजी काय आहे, 4x² + 7x - 3, and therefore multiply by its derivative. आणि म्हणून आपण काय करणार, त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिपल करणार. कुणाच्या, 4x² + 7x - 3, and so you got, हा dy/du आहे. पॉवर फर्स्ट रिड्यूस 7/2 - 1 5/2, कुणाचा, 4x² + 7x - 3 इंटू 4 कॉन्स्टंट, x² डेरिव्हेटिव्ह कोणता, x⁻n, पॉवर पुढे 1ने कमी, प्लस 7 इंटू एक्सचा 1 3चा 0, अँड हिअर यू गॉट ॲन्सर. आणि हे झालं आपलं सिम्प्लिफिकेशन करा, तुम्हाला तुमचं ॲन्सर मिळेल. काय मिळेल, 4x² + 7x - 3 इंटू 4 × 2 8x + 7 अँड ओवर. एवढं सिम्पल आहे. तर अशा प्रकारचे अनेक प्रॉब्लेम्स आपल्याला आणखी प्रोव्हाइड करायचे आहेत किंवा घेणार आहोत आपण. ओके, वी स्टॉप हिअर.